नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अमित साटम मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई भाजपा हे दोघेही एक फार मोठी संधी गमावत आहे. व्यापक सांगतो, बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत जिवंत होते, हयात होते आणि जोपर्यंत त्यांची स्वतःची उद्धवच्या ऐवजी शिवसेनेवर हुकूमत होती, तोपर्यंत मुंबईतल्या शिवसेनेला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यानंतर बाळासाहेबांची री ओढण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला. सुरुवात चांगली झाली, पण पुढे पुढे राज ठाकरे यांचा देखील जवळपास उद्धव ठाकरे झाला. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंची हुकूमत शिवसेनेवर होती, तोपर्यंत या मुंबई शहरातल्या शिवसेनेच्या शाखा, त्या शाखांना मंत्रालयापेक्षा, पोलीस स्टेशनपेक्षा देखील खूप मोठं महत्त्व होतं. कारण मुंबईतला सर्वसामान्य मराठी माणूस त्या शाखांमध्ये बिनदिक्कत जायचा, आपल्या समस्या मांडायचा आणि त्या शाखेचे जे प्रमुख असायचे, त्यांचे जे इतर शिवसैनिक साथीदार असायचे, ते त्या मराठी माणसाची समस्या तिथल्या तिथे सोडवायचे. प्रसंगी राडे देखील त्या सामान्य माणसासाठी करायचे. मुंबईतल्या मराठी माणसाचा शासनावर किंवा थेट पोलिसांवर जेवढा विश्वास नव्हता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं त्यांचा विश्वास या सामान्य शिवसेना शाखांवर होता. ते सारेच्या सारे म्हणून मुंबईतला मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंना मनापासून एखाद्या परमेश्वरासारखा मनातल्या मनात पूजायचा. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य की याच बाळासाहेब ठाकरेंकडे एखादा जर शिवसेनेचा मोठा पदाधिकारी असेल, तर त्याला वेळ घेतल्याशिवाय मातोश्रीवर प्रवेश नव्हता. पण राज्यातला कुठलाही सर्वसामान्य शिवसैनिक जर बाहेर वाट पाहत असेल, तर त्याला बाळासाहेब जवळ बोलावून घ्यायचे आणि त्याचं काम तिथल्या तिथे करून द्यायचे. बाळासाहेब असे सामान्य नव्हते, असामान्य होते. तो सामान्य वृत्ती नेमकी उद्धवमध्ये आली. चार भिंतीच्या आड लपून बसायचं आणि लोकांना न भेटता केवळ व्यवहार सांभाळायचे. शिवसेना रसातळाला गेली. त्यानंतर आपली झालेली चूक विशेषतः उद्धवच्या लक्षात आली, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आता हीच संधी मुंबईत, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या आणि ज्यांची तुलना जवळपास, मी थेट म्हणत नाही, त्या बाळासाहेबांच्या कर्तृत्वाशी, नेतृत्वाशी करता येईल, ते देवेंद्र फडणवीस पाठीशी असताना जर अमित साटम यांनी नको त्या ठिकाणी वेळ घालवला आणि भारतीय जनता पक्षाची संघटना नेमकी मुंबईमध्ये व्यवस्थित बांधल्या गेली नाही, या शिवसेना शाखा पद्धतीनं जर ती बांधल्या गेली नाही, तर मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाला फक्त आणि फक्त या मुंबईतल्या संघ स्वयंसेवकांच्या भरवशावर राहावं लागेल. संघ स्वयंसेवकांचं कसं असतं की ते गोंडस सशासारखे बिळात असतात, पण योग्य वेळी बाहेर येतात आणि आपल्या त्या देखण्या वृत्तीनं सगळ्यांना जिंकून घेतात. आपल्या कामातून ते जिंकून घेतात आणि त्यातून मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाला मतं मिळतात, त्यांची माणसं इथे निवडून येतात. पण हे फार काळ चालणार नाही. जर बाळासाहेब ठाकरे पद्धतीनं मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाला अमरत्व मिळवायचं असेल, मोठेपणा मिळवायचा असेल, ताकद त्यांना अजमावायची असेल, तर बाळासाहेब ठाकरेंची नक्कल करणं मिस्टर साटम गरजेचं आहे. अर्थात अलीकडे तुमची मुंबई अध्यक्ष म्हणून
नियुक्ती झाली आहे, त्यानंतर आलेल्या निवडणुका, त्याच्यातली सारी दगदग, कदाचित तुम्हाला संघटना बांधणीसाठी, पक्ष बांधणीसाठी वेळ मिळाला नसेल, पण पुढले 6 महिने नक्कीच तुमच्यावर नजर ठेवल्या जाईल. उगाचच तावडे आणि शेलार पद्धतीच्या नेतृत्वात गुंतून पडू नका. फडणवीसांचं फार बारीक लक्ष असतं. स्वतःचा खडसे करून घेऊ नका. तुम्हाला उत्तम संधी आहे. तुमचा अभ्यास चांगला आहे. तुम्हाला महापालिका, मुंबई भाजप अध्यक्ष कानाकोपरा ठाऊक आहे, इत्यंभूत माहिती आहे. त्याचा तुम्ही सदुपयोग करून घ्या. दुरुपयोग झाला असा डाग तुमच्यावर लागता कामा नये. मित्रांनो, मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष, त्यात मला खऱ्या अर्थानं आवडलेला आशिष शेलार. आशिष शेलारांना 2 टर्म भारतीय जनता पक्षाचा मुंबई अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. एवढा कालावधी कोणालाही मिळालेला नाही. आणि गमतीनं सांगायचं झाल्यास किंवा कायंदेबाईंचा मला वाटते शाप मिळाल्यामुळे मधु चव्हाण यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात येणार आहे. कारण आजतागायत त्या शेलारांना सतत 2 टर्म भारतीय जनता पक्षाचं मुंबई अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आणि मधु चव्हाण, ज्यांचं नावही तुम्हाला आता आठवत नसेल, ते केवळ 1.5 दिवसासाठी मुंबईचे अध्यक्ष झाले होते. मुंडेंनी त्यांना बुडवलं असं तेच तोंडानं सांगतायत. एनिवे, महत्त्वाचा मुद्दा असा की मंगलप्रभात लोढांविषयी मला अनेकदा बोलायचं असतं, पण असं वाटतं संधी आली की बोलूया. आता मंगलप्रभात लोढा देखील मुंबईचे अध्यक्ष झाले तेव्हा माझ्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या की हा माणूस मुंबई भारतीय जनता पक्षासाठी कितपत काम करेल, कितपत योग्य आहे. आणि त्यानंतर त्यांच्या गावापासून, राजस्थानातल्या त्यांच्या गावापासून तर त्यांच्या मुंबईच्या आजवरच्या प्रवासापर्यंत मी सारी त्यांची माहिती काढली. इट वॉज शॉकिंग. ती मला नेमकी तुमच्यासमोर उघड करायची आहे. आता या मंगलप्रभात लोढांविषयी माझा जो गैरसमज होता तो काढण्याला कारणीभूतही स्वतः मंगलप्रभात लोढा आहेत. ते देखील शेलार पद्धतीनं मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्या जे लक्षात आलं होतं तेच मी इथे सांगितलं आहे. हेच ते मंगलप्रभात लोढा त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पद्धतीनं मुंबईतली भारतीय जनता पक्षाची पुनर्बांधणी करायची होती. त्यांना देखील शिवसेना शाखा पद्धतीनं मुंबईतल्या प्रत्येक उपनगरामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करून तिथले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडे कसा मराठी माणूस किंवा जो हिंदू असेल किंवा जो भारतीय जनता पक्षाला मानणारा कार्यकर्ता असेल तो थेट जाईल आणि आपली कामं करून घेईल. या पद्धतीची कल्पना फक्त मंगलप्रभात लोढांच्या मनात आली होती. ही संपूर्ण माझी माहिती आहे. दुर्दैवानं त्यांना ती उशिरा लक्षात आली होती, वेळ निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी जेव्हा ती योजना राबवायला हातात घेतली, नेमकं त्यानंतर पुढल्या 2 महिन्यातच त्यांचं मुंबई अध्यक्षपद गेलं. अन्यथा त्यांनी ते करून दाखवलं असतं. मंगलप्रभात लोढांकडे तुम्ही, मी, मुंबईतले अनेक फार वेगळ्या पद्धतीने बघतो की हा एक व्यापारी माणूस आहे, बिल्डर आहे. पण मंगलप्रभात लोढा वेगळे कसे हे कोणालाच ठाऊक नाही. ते ज्या राजस्थानातून ज्या गावातनं आले आहेत त्या गावात, त्या मतदारसंघात त्यांचा बाप 3-3 वेळा आमदार होता. मंगलप्रभात लोढा हे कट्टर संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी संघ शिक्षा वर्गाचं देखील शिक्षण घेतलं आहे, प्रशिक्षण घेतलं आहे. आणि खिशामध्ये केवळ 5,000 रुपये घेऊन तो माणूस मुंबईत आला. सुरुवातीला नोकरीला लागला, तो काळ मला आठवत नाही, ठाऊक नाही. पण जेव्हा ते नोकरी सोडून
त्या मीरा भाईंदरमध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये, इमारत बांधकामाच्या व्यवसायात उतरले, तेव्हापासून ते मला जसेच्या तसे आठवतात. एकाच वेळी ते भारतीय जनता पक्ष जो सत्तेत नव्हता त्याची मनापासून सेवा करायचे, काम करायचे, आणि त्याच वेळेला त्यांनी आपला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय मोठा करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मीरा भाईंदर सोडून जी झेप घेतली ते थेट मुंबईत आले आणि आज भारतातले प्रथम क्रमांकाचे ते बिल्डर आहे. आपल्याला त्यांच्या व्यापाराशी घेणं देणं नाही, पण मंगलप्रभात लोढा यांनी भारतीय जनता पक्ष आणि आपला व्यवसाय किंवा आपला व्यवसाय हा भारतीय जनता पक्षाच्या भरवशावर कधीही केला नाही. त्यांना जर सत्तेला राबवून आपला व्यवसाय वाढवायचा असता तर जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत नव्हता तेव्हा त्यांनी इतर पक्षांचा आधार घेतला असता, पण ते त्यांनी कधीही केलं नाही, कारण ते कट्टर संघ स्वयंसेवक आहे. आजोबांपासून ते कट्टर भारतीय जनता पक्ष आणि आधीचे जनसंघाचे ते घराणं आहे. जे लोढांच्या डोक्यात आलं होतं तेच मला असं वाटतं की या क्षणी अमित साटम यांच्या डोक्यात शिरणं गरजेचं आहे. अमित श्रूड आहे, पण अमित जर शेलारच्या पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुठेतरी झुकला, वाईट पद्धतीनं, वाईट दिशेनं भरकटला, तर अमितचं मोठं राजकीय नुकसान होईल. अमितच्या आधीचे विनोद तावडे आणि आशिष शेलार त्यांची स्टाईल वेगळी होती. त्यांनी स्वतःला सावरून घेतलं. आता तावडे दिल्लीत आणि शेलार मुंबईत स्थायिक झाले. आशिष शेलार हा माझा अत्यंत एकेकाळचा आवडता मुंबईचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष. काय त्यानं संघटना बांधली, व्हर्सटाईल, नेक्स्ट टू शरद पवार आणि आपले देवेंद्र फडणवीस, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे. पण नंतरच्या 5 वर्षांमध्ये का कोण जाण विनोद तावडेंचं ऐकून किंवा फडणवीसांविषयीचा राग, मला नेमकं कारण ठाऊक नाही, पण शेलार भरकटले आणि काहीसे आता राजकीयदृष्ट्या मागे आले. मंत्री आहेत, पण तो पूर्वीचा संघटनेतला, पक्षातला जो त्यांचा दबदबा या मुंबई शहरावर होता तो आता राहिलेला नाही. त्यामुळे पूर्व पुण्याच्या भरोश्यावर कदाचित शेलार आणखी काही वर्ष पुढे जातील. पण जर का मेरिट उद्या तपासल्या गेलं तर शेलार राजकीयदृष्ट्या 100% नापास होण्याची दाट शक्यता आहे. मला नेमकं तेच कळत नाही. हे बघा की जेव्हा अमुक एखाद्या राजकीय नेत्याचा मी दोष काढतो किंवा त्यांच्यातल्या चुका काढतो, त्या त्यांच्याविषयी कधीच राग नसतो. क्वचित असं घडतं की ज्यांच्याविषयी सक्त नफरत मनात असते आणि म्हणून त्यांची मी चड्डी सोडतो. पण विनोद तावडे, आशिष शेलार हे एकेकाळचे माझे अतिशय आवडते नेते, आजही मनातून आवडतात. पण जेव्हा ते उगाचच फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे मला विनोद तावडेंचं तेच आश्चर्य वाटतं की जेव्हा केव्हा फडणवीस समोर असतील, आपलं अमुक एखादं काम फडणवीसांकडे असेल, तेव्हा ते ज्या पद्धतीनं फडणवीसांशी बोलतात, वागतात, तेव्हा असं वाटतं की अरे या दोघांमध्ये कुठेही काही कटुता नाही. पण फडणवीसांची पाठ फिरताच ज्या पद्धतीनं ते नाक मुरडतात, एखाद्या हिंदी सिरियलमधल्या खलनायिका जशी वागते त्या पद्धतीच ते वागणं मला कधी कधी त्या तावडेंमध्ये आणि शेलारांमध्ये डोकावतं. तेच अमित साटमचं होता कामा नये. उत्तम नेता आहे, पण भलत्या गोष्टींकडे लक्ष घालवू नको. उग्याच कुठल्या तरी वाईट जर आवडीनिवडी असतील तर असं तावडे शेलार त्या रांगेत बसू नका. मोठं राजकीय नुकसान त्यातून होतं. हे घडता कामा नये. भारतीय जनता पक्षासाठी सुरुवातीचा काळ अतिशय कठीण होता. त्यावेळेला विद्यार्थी परिषदेमधून घडलेला मोठा झालेला विनोद तावडे आणि त्याचा चेला आशिष शेलार
या दोघांनी मुंबईतली भारतीय जनता पक्षाची फळी उभी केली. त्या दोघांमध्ये प्रचंड ताकद होती, वर्चस्व होतं. कोकणी माणूस हा शिवसेनेच्या खालोखाल फक्त आणि फक्त विनोद तावडेंच्या पाठीशी होता. तो फार कमी प्रमाणात शेलारांच्या पाठीशी होता. पण विनोद तावडेंची कोकणावर आणि मुंबईवर हुकूमत होती. अमित साटम आपल्याला शेलारांचे पहिले 5 वर्ष मुंबई अध्यक्ष म्हणून आणि विनोद तावडेंची कारकीर्द त्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे. त्यांचे सारे सकारात्मक संघटनात्मक गुण घेऊन मुंबईतली भारतीय जनता पक्ष तुम्हाला बांधायचा आहे. कारण हीच तुम्हाला संधी आहे जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आपल्या राज ठाकरेंची मनसे काहीशी मागे सरकलेली आहे, तेव्हा तुम्हाला ही सुवर्ण संधी गमावता कामा नये. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.